जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहूया भारत देशातील सुंदर अशा सापाविषयी माहिती. धूळ नागिन. नागासारखाच उपयोग दिसणारा हा साप. नाग समजून बऱ्याच वेळेस हा साप मारला जातो. हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे. सुंदर असा साप आहे. सापाच्या बचावासाठी आपण एक प्रतिज्ञा घेऊया. मी निसर्गप्रेमी आहे. या विश्वातील सर्पसृष्टीचा मला अभिमान आहे. मानव जातीवर साप करत असलेल्या उपकारांची मला जाणीव आहे. म्हणून मी अशी शपथ घेतो की मी कधीही साप मारणार नाही व कुणालाही त्याला मारू देणार नाही. सर्पमित्र राहुल भाऊ तिकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं सर्पांविषयी जनजागृतीचं कार्य चालू आहे. सापांना हे पूर्वी पाय होते. कालांतराने ते पाय लुप्त झालेले आहेत. भारत देशात व महाराष्ट्र राज्यात 3 जाती साप आढळतात. बिनविषारी, निमविषारी, विषारी. मानवाप्रमाणे सापांनाही आंतरिक अवयव असतात. 4 प्रमुख विषारी साप नाग, मण्यार, गोनस, फुरस यांच्याच विषाचा वापर करून यांच्याच विषाविरुद्ध तोडीचं औषध बनवलं जातं. मानवाप्रमाणे सापांनाही ज्ञानेंद्रिये असतात. एकमेकावर अवलंबून असलेली निसर्गाची जीवनसाखळी. एकमेकाला भक्ष्य बनवून आपलं जीवन तारण्याचा हा एक मार्ग. ही जीवनसाखळी हजारो वर्षापासून चालत आलेली आहे. मानवही या जीवनसाखळीतील एक घटक आहे. मिलनासाठी नर सापांची भांडण. हरणटोळ या जातीच्या सापाची मिलनावस्था. या प्रकारे काही सापांच्या जाती अंडी घालतात तर काही सापांच्या जाती ह्या पिल्लांना डायरेक्ट जन्म देतात. त्यामध्ये विशेषतः चला तर मित्रांनो, आपण आता धूळ नागिन याविषयी जाणून घेऊया. नाव: धूळ नागिन, बँडेड रसेल स्नेक. शास्त्रीय नाव: ॲग्रिगेन फेस्किलेटा. कुळ: कोलोबेरिडेन. वर्णन: बिनविषारी. रंग: फिकट किंवा गडद तपकिरी. डोके निमुळते, मऊ व गुळगुळीत खवले. शेपूट लांब व निमुळते. पिल्लांच्या शरीरावर पांढरे आडवे पट्टे असतात जे वयोमानानुसार पुसट होत जातात. डोळ्यातील भावले गोल. लांबी: सरासरी 3 फूट, अधिकतम 5.5 फूट. प्रजनन: अंडज: अंदाजे फेब्रुवारी ते मे दरम्यान मादी 5 ते 12 अंडी घालते. 2 ते 3 महिने पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात. खाद्य: उंदीर, पाली, बेडूक इत्यादी. ह्या सापाचं वास्तव्य आहे. वास्तवस्थान: उंदीरांची बिळे, दगड, विटांचे ढिगारे व निरनिराळ्या वस्तू. आपल्या घराजवळील आडगळ, पालापाचोळ्याचं ठिकाण, झाडझुडपाचं ठिकाण. परिशिष्ट: आयव्ही परिशिष्टातील हा साप आहे. ह्या सापाचे वैशिष्ट्ये: दिनिचर, दिसायला हुबेहूब नागासारखा दिसतो, पण नाग फणा काढतो आणि धूळ नागिन फणा काढत नाही. अतिशय चपळ. धूळ जशी क्षणात नाहीशी होते तशी हा साप नाहीसा होतो, म्हणून याला धूळ नागिन असे नाव पडलेले आहे. याची चपळता मुळच याला इंग्रजीमध्ये रेसर असे म्हणतात. या सापाच्या नागाशी अतिशय सौम्य असल्याने या सापाला विषारी समजून मारले जाते. धूळ नागिन या नावाने याला नागाचे नागिन समजले जाते, पण ते चुकीचे आहे. झाडावरही हा साप खूप चपळतेने वावरू शकतो. सापाला कुणीही मारायचं नाही. साप हे वन्यजीव कायद्यामध्ये संरक्षित आहेत. त्यांना आपण वाचवायचं आहे, त्यांचं जतन करायचं आहे, संरक्षण करायचं आहे. मित्रांनो, सापांना आपण वाचवूया व निसर्गाप्रमाणेच आपणही त्यांच्यासारखे एक जीव आहोत, तेही आपल्यासारखे एक जीव आहोत. जगा आणि जगू. अशा प्रकारे ही धूळ नागिन दिसते. सुंदर अशी धूळ नागिन. जर आपण सापांना मारलं तर आपल्याला
आर्थिक दंडाची व कारावासाचीही शिक्षा होऊ शकते. त्यांच्याच विषापासून अँटी स्नेक वेनम बनवलं जातं.